ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंनी शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर आणि माजी महिला आयोगाच्या अध्यक्षांवर गंभीर आरोप केलेत आणि चौकशीची मागणी केली आहे। सुषमा अंधारेंनी पत्रकार परिषदेत अशोक खरातचे 10 फोटो दाखवले। त्यात दीपक केसरकर, रुपाली चाकणकर, अतुल सावे, हेमंत गोडसेंचे खरात सोबतचे फोटो आहेत। मुख्यमंत्र्यांना भेटून केसरकर, चाकणकरांचे कॉल रेकॉर्ड आणि आर्थिक व्यवहार तपासण्याची मागणी आपण करणार असल्याचं त्या म्हणालेल्या आहेत। तसंच खरातच्या संस्थेला पाणी दिल्यानं उद्धव ठाकरेंवर आरोप करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना सुषमा अंधारेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं। खरातच्या बंदूक परवान्यावरून अंधारेंनी भाजपवर टीका केली आहे। नाशिकमध्ये खरात प्रकरणी एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते आणि नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची अंधारेंनी भेट घेतली। स्टाफ सगळा एमआयडीसीचा आहे, सोबत आहेत केसरकरांची चौकशी व्हावी अशी मागणी आज मी एसआयटीकडे केली आहे। केसरकरांची चौकशी व्हावी यासाठीचं पत्र मी दिले। मी का पत्र दिलंय त्याचं कारण मी सांगितलं पाहिजे। माणसं सगळी एमआयडीसीची आहेत। केसरकरांकडे खातं होतं, शिक्षण खातं। शालेय शिक्षण खात्याचा माणूस एमआयडीसीच्या स्टाफ सोबत काय करतोय? शाळा बांधायची होती एमआयडीसी मध्ये, काय करायचं होतं नेमकं? बरं, एमआयडीसी आणि शालेय शिक्षण याच्याशी चाकणकरांचा काय संबंध आहे? चाकणकर काय करत होत्या इथे? आम्ही अत्यंत स्वच्छपणे दीपक केसरकर आणि चाकणकर या दोघांचेही कॉल रेकॉर्ड तपासले जावेत अशी मागणी केली आहे। या दोघांचेही आर्थिक स्रोत तपासले जावेत याची मागणी आधी होती। याच्यानंतर मी सीएम साहेबांना भेटेल, मी ईओडब्ल्यूच्या ऑफिसला जाईल, मी त्यांच्यासमोर मांडेल। तर बंदूक परवान्यासंदर्भात सुषमा अंधारेंनी नेमकं काय म्हटलेलं आहे, काय आरोप केलेले आहेत ते बघूया। बंदूक देणं कशी माणुसकी असते मला सांगा। बंदूक ही माणुसकी नाही आहे। 2012 मध्ये या खरातला बंदुकीचा परवाना मिळाला, त्याचा पेपर मी आपल्याला द्यायला तयार आहे। 2012 ला बंदुकीचा परवाना दिला तेव्हा उद्धव साहेब नव्हते, सत्तेत साहेब अजिबात नव्हते। 2012 ला कोण होते? आय थिंक अशोकरावजी होते, जे आता भाजपकडे आहेत, भाजपच्या अंगाखांद्यावर खेळत आहेत। हे जरा नोट केलं पाहिजे। 2024 ला त्याचं नूतनीकरण झालं। आता हे 2024 ला जे नूतनीकरण झालं, 24 ला गृहमंत्री कोण? फडणवीस। 24 ला मुख्यमंत्री कोण? श्रीयुत फडणवीस। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।